काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळते। खासदार श्रीकांत शिंदे रात्री दरेगावामध्ये पोहोचलेले होते। 3 दिवसांपासून शिंदेंचा दरेगावामध्ये मुक्काम पाहायला मिळतोय। शिंदे आज दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईमध्ये येतील अशी ही माहिती सध्या समोर येते आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या मूळ दरेगावी आलेले आहेत। काल त्यांनी दिवसभर देखील आराम केलेला होता, त्यांची तब्येत देखील थोडी बिघडलेली होती। त्यानंतर उपचार सुरू केल्यानंतर देखील आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर राज्यात एकंदरीतच सत्ता स्थापनेच्या देखील घडामोडी घडत आहेत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील अजून समोर आलेला नाहीये। मंत्रिमंडळाचा देखील कोणाला कुठल्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार हे देखील अजून चर्चा झाली नाही। आणि अशातच राज्याचे मुख्यमंत्री हे गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या मूळ दरेगावी आल्याने राजकीय वर्तुळात देखील चर्चा घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालच त्यांचे सुपुत्र असलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी देखील त्यांच्या या दरेगावात आलेले आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर आत्ता थोड्याच वेळात 1:30 ते 1:45च्या आसपास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत देखील ठाण्याच्या निवासस्थानी दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर मुंबईमध्ये देखील महायुतीच्या बैठका आहेत आणि या बैठकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती जाहीर भूमिका घेणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह मी साई सावंत, दरे, सातारा। तर कोरेगावमधून महेश शिंदे बोलतायत, पाहूयात। विधानसभा निवडणुकीत झाली, यामध्ये तुम्ही चांगल्या मतांनी निवडून आला, मात्र समोरच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। तशा पद्धतीने यावर काय सांगाल तुम्ही? लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी त्यांचे सगळे अधिकार वापरले पाहिजेत। मी तर त्यांना एक म्हणतो, जर तुम्हाला एवढा EVM मशीनवरती जर त्रास होत असेल, तुम्ही सांगाल त्या बूथवरती आपण जाऊया, तुम्ही समोर लोकांच्या समोर मीडिया ट्रायल घेऊया आणि तुमचं मतदान किती आणि माझं मतदान किती ते मीडियाच्या समोर एकदा दाखवून देऊ। गावामध्ये विभागणी करू, कुठलाही बूथ सांगा, त्या बूथवर माझी यायची तयारी आहे। कुठलेही 5 बूथ स्वीकारा, मी तुमचं आव्हान स्वीकारतो। त्या 5 बूथवरती जायचं आणि तिथं तुमची लोकं कोण, आमची लोकं कोण, मग त्याच्यानंतर कुणाला किती मतदान पडलं ते कळेल। अरे एकेका गावामध्ये, कुमठ्यासारख्या गावामध्ये आमच्या पदयात्रेला 1430 लोक असायचे। तर एकनाथ शिंदे आज दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईत येणार अशी माहिती मिळते। त्याच हेलिपॅडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी, पाहूयात। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 3 दिवसांपासून दरेगावी मुक्कामी दाखल आहेत। मी आत्ता त्यांच्याच दरेगावातील जे त्यांचं हेलिपॅड आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे। आपण एकंदरीत बघू शकता, हेलिपॅड देखील सज्ज झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात म्हणजे 1:30 ते 1:45च्या आसपास ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत। मोठ्या संख्येने पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील आता त्यांना भेटीगाठी घेण्यासाठी या दरेगावात दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर रात्री उशिरा त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील त्यांची प्रकृतीची काळजी घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मात्र काल उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत देखील आता प्रकृती स्थिर आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण राजकीय या महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील अजून समोर आलेला नाहीये। त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार हे देखील डिक्लेअर झालेलं नाहीये आणि अशातच ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळात हेलिकॉप्टरमधून ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत। तिथे गेल्यानंतर देखील ते मुंबईला महायुतीच्या बैठका आहेत, त्या बैठकीला हजेरी लावतात आणि त्यानंतर आपली कोणती भूमिका जाहीर करतात याकडे देखील सर्व राजकीय पक्षांचं देखील राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, दरे, सातारा। तर आपण पाहिलं दुपारी हेलिकॉप्टरनं एकनाथ शिंदे साहेब हे आता देखील या दरेगावी पोहोचलेले आहेत। साहेब काय सांगाल, आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेताय? आदरणीय मुख्यमंत्री महोदय दरेगावी येणं हे काय नवीन नाही आहे। साहेबांना त्यांचं गाव खूप आवडतं आणि त्यांना शेतात काम करायला आवडतं। तो मूळ शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळं त्यांचं इथल्या मातीशी नातं खूप घट्ट आहे आणि त्याच्यामुळं त्यांना त्याचा आनंद वाटतो शेतात काम करायला। ते येत असतात आणि तब्येत व्हायरल इन्फेक्शन आहे किरकोळ, ते बरं होऊन जाईल 100%। इतकी दगदग झालेली आहे प्रचाराची आणि त्याच्यामुळे ते दगदगीमुळे त्यांना त्रास झालेला आहे।
फार काय मोठा नाही आहे तो त्रास. अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील समोर आलेला नाहीये. कोणाला किती मंत्रिपदे मिळणार हे देखील समोर आलेलं नाही. काय सांगाल याबाबत? अरे मुख्यमंत्री महोदय आणि फडणवीस साहेबांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. सगळ्या मीडियाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, पण हे दोघं एकमेकाचे खूप घट्ट आणि चांगले मित्र आहेत. त्यांचं एकमेकावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळं जे काय दाखवलं जातं ते सगळं चुकीचं आहे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या असणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, एवढं मोठं संघटन आज ह्या दोघांनी उभं केलं आहे महाराष्ट्रामध्ये, तिघांनी अजितदादांसहित. हे काय असं उभं राहिलेलं नाही आहे. तेव्हा ह्या किरकोळ गोष्टी आहेत. फक्त तो वेळ असतो, त्या वेळेनुसार त्या होत असतात. तुमचे सहकारी आमदार संजय शिरसाट यांनी देखील एक विधान मोठं केलेलं होतं की मुख्यमंत्र्यांना कोणता मोठा निर्णय घ्यायचा झाला तर ते त्यांच्या मूळ दरेगावी येतात. अजून देखील त्यांनी मोठा निर्णय अरे मोठा निर्णय, राज्यात सत्तांतर घडवलं, राज्याचे आदर्श मुख्यमंत्री राहिलेले आहेत. युतीचे निर्णय हे एकत्र बसून घेतले जातात. त्यामुळे त्याने सांगितलेलं योग्य आहे. विरोधकांकडून ईव्हीएमचा तर आपण पाहिलं गोरेगावचे आमदार महेश शिंदे हे संवाद साधत होते. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे.